सुद्धा आपल्याला दिसून येतं. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे जहीरभाई असतील दुसऱ्या बाजूला दीपक वैती. शुक्रिया चुकान सर जी. पहली गेंद आशीष ने क्या है शॉर्ट गेंद थी, पूल करना चाहते थे, बैट और गेंद का संबंध हुआ नहीं, अपील जरूर हुई अंपायर के पास मगर अंपायर ने नकारा गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. चलिए यहाँ पर कैच के लिए यहाँ पर थर्ड अंपायर को घोषित किया गया है. पंत इथे लक्ष द्यायचं आहे, इथे कॅटला रिव्ह्यू नाही आहे, फक्त पंत तुम्हीच या. हेलो ठीक. चलिए आउटफील्ड अंपायर का डिसीजन आया, नट आउट. अब मैच ऑन होता हुआ नजर आएगा. एक बेहतरीन मुकाबले की शुरुआत है. दूसरे फेरी का ये पहला मुकाबला कैच के लिए रिव्यू नहीं है, ये भी ध्यान में रखिएगा. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. एनसीसी ट्रॉफी 2024. दीपक सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में है. एक बेहतरीन मुकाबला इस मैदान पर है. अभिषेक गेंदबाजी पर है ईशान और स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार. फुट टॉस गेंद थी, गेंद को आउट साइड पर मोड़ दिया, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर. 6 रनों के लिए फरार. कमांड डीजे. शुक्रिया डीजे. दीपक क्या कहेंगे? लाजवाब बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ. अब दोस्तों ये अभी 22 तारीख को हमने बेहतरीन जश्न बनाया है. अगली गेंद शॉर्ट गेंद फ्लिक कर दिया, गेंद जा रही है फाइन लेग पर, आउटफील्ड फास्ट है, कोई खिलाड़ी के पास मौका नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा बार. कम ऑन डीजे.
शुक्रिया। दीपक क्या करना चाहेंगे? पहली गेंद बिंदी आई, उसके बाद दो गेंद पर बड़े शॉट खेले गए बल्लेबाजों के नीलेश द्वारा, एक बेहतरीन सिक्सर और उसके बाद फाइनल एक बाउंड्री लेने के बाद 4 रन। नक्कीच पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती फलंदाजाने वर्चस्व गाजवले. पहिला षटकार, त्यानंतर आलाय चौकार. संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अभि सज्ज होतोय. स्ट्राईक केला निलेश. निलेश या संघातील भरोशाचा खेळाडू आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे. यावेळी चेंडू ड्राईव्ह केले, चेंडू जाईल स्वेडलेगच्या दिशेने. चेंडूचा पाठलाग करताय 2 षटरक्षक. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथून आखो मे इशारावर 3 रन कंप्लीट. 3 धावा येत आहेत. 3 धावांची धावसंख्या. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 जेरबाई. सही का 13 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं. बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर दोनों बल्लेबाजों के द्वारा होता हुआ. पहली गेंद बिंदी आई, उसके बाद एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए नीलेश अपनी टीम के लिए. कैलाश स्ट्राइक पर है. अगली गेंद के तैयार. राइट हैंड से गेंदबाजी होती हुई. शॉर्ट गेंद थी ऑफ स्टंप पर, बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था. बैट और गेंद का कोई संबंध नहीं कर पाए कैलाश. गेंद विकेट कीपर के दस्तानों में गेंद बिंदी आती हुई. 5 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ. इसको जा पहुंचा हुआ 13. जरी मेरी टीम है डोली बी का. क्या कहना चाहेंगे दीपक के आने वाली तमाम अभी भी इस मैदान पर 19 गेंदों का खेल बाकी है. 19 गेंदों में 30 से 45 रन बनने चाहिए. नक्कीच 40-45 धावसंख्येचा विचार करतोय जरी मेरी डोलीव. परंतु पाहूया. ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय ऑन साईडला. चांगले क्षेत्ररक्षक तुषारच्या माध्यमातून. फेकी खराब राहिले. इथून बघूया 2 धावा कंप्लीट. इथून पाहायचंय काय घडेल. चौकार जाईल का. इथून चेंडू थांबला जातोय. 4 धावा कंप्लीट. 5वीचा प्रयत्न होतोय. 5 धावा इथून कंप्लीट. गुड रन द विकेट. पहिल्यांदा या मैदानावरती असं घडलंय की कुठल्याही फलंदाजाने 5 धावा पोलून काढल्यात. या 5 धावांची धावसंख्या 18. सही का. एक लेते हैं छोटा सा ब्रेक. ब्रेक के बाद आते हैं इस मैदान की कहानी क्या है, आखिरी गेंद की कहानी क्या हुई, इस बार चर्चा होगी. कमांड दीजिए. शुक्रिया डीजे. दीका बहा ने देखा कि कोई वहां पर कोई गलती नहीं थी. वहां पर खिलाड़ियों के द्वारा बैकअप नहीं था, और बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है, क्योंकि आपने पहला मुकाबला जीता. ये दूसरा मुकाबला आप खेल रहे हैं. लाजवाब फील्डिंग का नजारा होना चाहिए था, मगर वहां पर 1 थी, वहां पर 2 बने, 2 थे, वहां पर 3 बने, 3 बने थे, वहां 4 बने और 5 रन पूरे हुए. इससे पहले मुकाबले में भी हमने देखा एक खिलाड़ी ने थ्रो किया था, स्टंप पर नहीं लगी गेंद और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए फरार हुई थी, मगर ये गेंद बॉलिंग लाइन के करीब रुक गई और रुकाई गई, और उसके बाद भी 5 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. इसको जब होता हुआ जरी मरी डोरी टीम बी का इस मैदान पर बिना कोई नुकसान के 18 रन. आने वाली 18 गेंदों का खेल बाकी है. क्या जवाब मिलेगा नहीं मिलेगा ये तो देखने वाली बात है. बल्लेबाजों को जवाब देना होगा. आपने फील्डिंग खराब, और फील्डिंग का मुद्दा पहला क्रिकेट में बहुत बड़ा है. 200 सिंगल को पर ज्यादा से ज्यादा ध्यान दिया गया, और कहते हैं ना क्रिकेट में सिंगल को ज्यादा से ज्यादा बेसिक माना गया है, और 1 रन को 2 रन, 2 रन में 3 को तब्दील करें, यही क्रिकेट का रस है. और वही बल्लेबाजी का जलवा ये दोनों बल्लेबाज इस मैदान पर पूरा करते हुए नजर आए. एक तरफ नीलेश और एक तरफ है कैलाश. लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ. संदेश गेंदबाजी पर आ रहे हैं. चला मित्रांनो, जास्त वेळ जाऊ देऊ नका. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांत प्रेक्षकांत आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नारंगी ग्रामसभा नारंगी च्या वतीने आपण पाहतोय एनसीसी ट्रॉफी 2024चा थरार 25वां वर्ष. एक लाजवाब बेमिसाल इस टूर्नामेंट का आप देख रहे हैं. पहला दिन और पहले दिन का दूसरे फेरी का पहला मुकाबला. दीपक क्या कहना चाहेंगे? पहिल्या षटकामध्ये 18 धावा. कुठल्या चांगली सुरुवात आहे जरी मेरी डोली संघाची, परंतु इथून कमबॅक करणं विहा ग्रुप वाढीव संघ सुद्धा जाणतोय. श्याम येतोय षटक क्रमांक 2 चा हाताने करता. राईट हँड वर द विकेट. पहिला बॉल, पहिल्या बॉलला उडवलाय चेंडू फट हवेमध्ये. अभि कुठली चुकी करत नाहीये. पहिला धक्का जरी मेरी डोली संघाला. कैलासच्या रूपाने गडी गॉन. शुक्रिया डीजे. थँक्यू.
मित्रांनो थोडीशी घाई करा, खूब वेळ जातोय. हर गेंद पर आप चर्चा कर रहे हैं वो वक्त ज्यादा जा रहा है. हर बल्लेबाज जल्द से जल्द मैदान पर आए. मित्रांनो पहिल्या सकाळपासून आपण पाहिलं तर 10:50 पहिला चेंडू पडला होता. आज दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय तर 5:05 झालेले आहे. थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती करतोय. 4:50 हा पहिला चेंडू पडला होता आणि आता आपण पाहतोय तर दुसरा चेंडू पडलाय दुसऱ्या षटकातला. 5:05 खूप उशीर होतोय. थोडीशी घाई करा मित्रांनो, आपल्याला विनंती करतोय. क्रिकेट का महासंग्राम महोत्सव आप देख रहे हैं. नारंगी ग्राम से नारंगी की जानिब से एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार महासंग्राम है. दीपक क्या कहना चाहेंगे आप? न्यू बॅटर नक्कीच हेमंत आलाय मैदानाच्या आतमध्ये. कैलाश बाद झाल्यानंतर श्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. इथून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लक्ष असू द्या, कारण की टायमर लावलं गेलं आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं इथून कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलमध्ये राहील. बघूया एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. इथून सिंगलने समाधान म्हणतायत 2 बॅटर. धावसंख्या धावून पोहोचले 19 धावा 1.3 चेंडूच्या समांतरानंतर. जहीर भाई सही का दीपक, 3 गेंदों का खेल पूरा हुआ है. 1 ओवर 3 गेंदे और रन संख्या है 19. एक विकेट के नुकसान पर चली मेरी टीम ढोली भी, मगर यहाँ पर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. शॉर्ट गेंद आउटसाइड खेलना चाहते थे लेकिन शरीर को रखी. रनों का मौका है आना में. गाड़ी एक ही प्लेटफॉर्म पर आती हुई और एक बल्लेबाज को अब लौटना होगा. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. कमान डीजे. हेमंत आए और हेमंत चले भी गए. दूसरा झटका इस मैदान पर लगता हुआ जरीमरी टीम डोली टीम बी के उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा झटका. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. आज पहले दिन का ये दूसरे फेरी का पहला मुकाबला. डीबीएन लाइव पे तमाम हमारे दर्शक देख रहे हैं, सुन रहे, वो तमाम दर्शकों के लिए और मैदान के अंदर तमाम हमारी जनता. नक्कीच हेमंत धावचीच्या स्वरूपाने बाद झाल्या. तर 2 धक्के, 2 गडी तंबूच्या आसराला परतल्यात. 19 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तुषार सुद्धा एक आड हिटर फलंदाज आहे, परंतु वाढीव संघाने इथून कमबॅक केलाय. या षटकामध्ये फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलाय आणि 2 गडी बाद केलेत. आणि इथून तिसरा गडी निलेश सोलंकी बॅक टू डगआउट. डीजे शुक्रिया डीजे. चला बॅटर नौकर मैदानात या. तीसरा धक्का येतो आपण पाहतोय तर जरीमरी डोली युलान बी या संघाला. और दीपक सही बात कही आपने, पहली ओवर में रन बने थे 18, उसके बाद गेंदबाज आए. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया है शाम ने. बेहतरीन गेंदबाजी. थँक्यू डीजे. 3 गडी बाद 19 धावा. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर दबावामध्ये होता ग्रुप वाढीव संघ, परंतु श्यामने या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. इथून नरेश किडी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. तुषार नॉन स्ट्राईक एंडला. या 2 बॅटरला इथून सावरावं लागेल. श्याम शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. ट्राय केला चेंडू जाईल अडवण क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सहजरित्याने कंप्लीट. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी षटक संपते. दुसरं धावफलकावरती धावा 21. 21. 3 गडी बाद. डीजे
शुक्रिया डीजे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. धावसंख्या आपण पाहतो तर 21 धावा. पुढचा चेंडू आपण पाहतोय का षटक घेऊन येतोय. संदेश येतोय. यावेळी फटका फसलाय उंच हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक येतोय. विशाल चुकी करतोय. जीवनदान भेटतंय तुषार या बॅटरला. 2 धावा येत आहेत. 2 धावांची धावसंख्या 23 वरती. झेल झाला असता तर कुठेतरी वर्चस्व गाजवलं असतं या मॅचवरती विवा ग्रुप वाढीव संघाने. परंतु तुषार सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं पण हे येणाऱ्या चेंडूवरती कडदंकाल. 4 षटकाचा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज आपण बघतोय मिस्टर संदेश. राईट एम ओव्हर द विकेट ने पुढील बॉल. यावेळी पॉइंटच्या वरून चेंडूला खेळलाय. चेंडू जाईल. दान करा सीमारेषा पार. येतोय खणखणीत बॅट रेट चौकार. थँक्यू. चौकार. जागा बनवली आणि सरळ कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषा पार. चौकार करतात. चौकाराने धावसंख्या पाहिली तर 27 वरती जाऊन पोहोचलाय. या अगोदरच म्हटलं होतं तुषार सारख्या फलंदाजाचा जेल सोडाल तर येणाऱ्या चेंडूवरती कडदंकाल. पाहिजे अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय. बघूया 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि इथून पुन्हा एकदा जीवनदान. तुषार सारख्या बॅटरला पुन्हा एकदा जीवनदान. 2 धावा येत आहेत. 2 धावांची धावसंख्या 29 वरती. 29 धावा. किती चांगली बॅटिंग आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. त्यानंतर श्याम आले. श्यामने 3 विकेट प्राप्त केले. जरी मरी डोली संघाला थोडसा बॅटपोकवरती ढकललं परंतु या षटकामध्ये त्या 3 चेंडूमध्ये 1 चौकार 2 डबल 8 धावा पूर्ण केल्यात. संघ धावून पोहोचला 29 वरती. राऊंड टाइम ओव्हर द विकेटने. यावरती लोअर फुलटच चेंडूला बोलावले कावकॉर्नर क्षेत्रामध्ये. अवी चांगले क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा येत आहेत. 2 धावांची धावसंख्या 31 वरती. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 31वा धावफलकावरती गोलंदाज आपण पाहिला तर संदेश पाटील. स्ट्राईक एंडला तुषार. नॉन स्ट्राईक एंड वरती नरेश किनी. 1 चेंडूचा समोर गेलाय. 2 धावावरती खेळतोय. यावेळी सरळ बॅटचा वापर. चेंडू होतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1च धाव. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलंय 32 वरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील 32वा धावफलकावरती. डॅन्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मध्ये पडतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावांची धावसंख्या 34. 3 षटकाचा खेळ संपलाय. ऐकूया एक धून आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू. 3 षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. धावफलकावरती धावा
11.33च्या सरासरीने चौथी धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 गडी बाद. 3 गडी बाद चौथी धावा. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक हाताला न करता नवनीत नववा हा गोलंदाज येतोय. स्ट्राईक एंडला तुषार, त्याच्या बॅटमधून 5 चेंडूवरती 11 धावा त्याने पटकावल्यात आणि 2 चेंडूवरती 4 धावा दिशी खेळतोय नरेश किनी. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच बोलतायत गंभीर सर, इशारा करतात वाईट. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी पुल केलाय. पुल पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सीमारेषा पार येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. नक्कीच मी अगोदरच म्हटलं होतं की तुषार सारख्या फलंदाजाला जीवनदान द्याल तर येणारे चेंडूवरती कर्दंकाल. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वरती. यावेळी सरळ बॅटने चेंडूला वळवले. चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू शतरक्षकाला बीट करत सीमा रेषा पार येतोय. चौकार 4. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराने धाव संख्या जाऊन झपाट्याने वाढले. जरी मरी डोली बी संघाची 45-45. अजूनही पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक. नवनीत हा गोलंदाज. पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते. पंच वळतायत. गंभीर सर इशारा करतात वाईट. वाईटने धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 46 धावा. 46 धावा या धावफलकावरती. दडपण वाढले गोलंदाजावरती कारण की बॅटर चांगली फलंदाजी करतोय. यावेळी अशा प्रकारचा चेंडू द्याल तर सरळ पार्क होईल. पार्किंग प्लॉट मध्ये गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार एनसीसी छक्का. थँक्यू. लोअर फुलटस चेंडू होता सरळ मिड विकेटच्या वरून 6 धावन करता. धावसंख्या 52. पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते. पेशर दबाव सर्व काही गोलंदाजावरती जाणवतोय. आतापर्यंत फक्त 3 चेंडू फेकून झाले. धावफलकावरती धावा 53. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी सरळ बॅटने चेंडू हवेमध्ये. यावेळी शतरक्ष कुठली चुकी करणार नाहीये. गडी बाद. तुषारला परतावा लागेल. डीजे हॅलो चेक. चला यानंतर होणार सामना दोन्ही संघाचे कर्णधार वाघेबा जांभूळपाडा टीम आणि शिरा रमकासराली टीम. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहा. नाणेफेकीचा कॉल होईल. नक्कीच न्यू बॅटर मिस्टर लारा गेल्या मॅचचा हिरो. यावेळी बॅटची एज आणि विकेट कीपर टिपलाय जेल. बॅट्समॅन लारा ठरलाय मैदानाच्या आतमध्ये फेल. डीजे थँक्यू डीजे थँक्यू.
थँक्यू. शेवटचा आणि अंतिम बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय रोशन. जोपर्यंत तुषार मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत खोऱ्याने धावा येत होत्या जरीमरी डोली बी संघाकरता. षटकार चौकार षटकार आणि शेवटचा बॉल. यावेळी बघूया हवेमध्ये चेंडू बघूया. चेंडू मागे निघून जातो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना गडी बाद. इथून पंचाचं बोट आकाशाच्या दिशेने. 54 धावा धावफलकावरती. चला दोन संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करता या. जय वाघोबा जांभूलपाडा टीमचे कॅप्टन आणि श्रीराम कसराडे संघाचे कॅप्टन लगेच या टॉस करता. डीजे 1 मिनिट थांबवतोय. 54 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजय करता तुम्हाला धावा बनवायच्या आहेत विवा ग्रुप वाढीव संघाला 55. इथून या 55 धावेचा पाठला कशा प्रकारे कराल ते पाहण्या अगोदर आपण टॉसच्या दिशेने जातोय जिथे दोन संघाचे कॅप्टन उपस्थित असतील. श्रीराम संघ एका बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने जांभूलपाडा. थँक्यू डीजे. इथे टॉस केला जातोय. रिक्षा चालक मालक इथे उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विकी लवकर या. त्यांना सुद्धा धंद्यावरती जायचं आहे त्या कारणाचं लवकर या. आपण रिक्षावरती जायचं आहे. इथून दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. एका बाजूने श्रीराम कसराडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ जय वाघोबा जांभूलपाडा. श्रीराम संघाचे संघाला एक कॉल करतायत. छाप असा कॉल आहे आणि छाप आलाय. टॉस जिंकला काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच शुभेच्छा असतील. ऑनगोईंग मॅच चालू आहे त्या कारणाचा प्रश्न नसणार आहेत. टॉस को बॉस मधून असा अहवाल आहे. टॉस जिंकलाय श्रीराम कसराडी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग करायची आहे जय वाघोबा जांभूलपाडा टीमला. तोपर्यंत जातोय आपण सामन्याच्या दिशेने. मायक्रोफोनवरती असतील आमचे मित्र झहीरबाई. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. शुक्रिया दीपक. नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामन्यात वाघोबा जांभूलपाडा इलेव्हन टीम श्रीराम कसराडी या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल झाला. आपण पाहतोय बिग फाइट. 55 धावांचं आव्हान आपण पाहतोय. जवाब देना होगा. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से क्या दे पाएगी टीम. 24 गेंदे और 55 रनों की दरकार है. आप देख रहे हैं नारंगी ग्राम से नारंगी. अब सभी हमारे मैदान के अंदर बैनर्स चारों बाजू इस मैदान पर लगते हुए एनसीसी क्रिकेट क्लब नारंगी मास्टर ब्लास्टर जिन्होंने इस मैदान पर से नहीं दोस्तों आके हर मैदान पर मुंबई महाराष्ट्र के गजाए हुए बल्लेबाज हैं. तमाम इसी मैदान पर भी आपको देखने को खेलते हुए नजर आएंगे. एनसीसी ट्रॉफी 2024 का महासंग्राम है. कौन सी टीम यहाँ पर आज के दिन क्वालिफाई की जाएगी? 12 टीमों को इस मैदान पर आज के दिन विनती मिली है और 12 टीमों में से 6 टीम प्रवाजित के छाये में गई हैं. 6 टीमें 2 हाथ कर रही हैं. मगर आने वाला वक्त किसके लिए अच्छा और किसके लिए बुरा वक्त लेकर आएगा ये देखने वाली बात होगी. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लढत आप देख रहे हैं. चला सलामी जोडी मैदानात आलेली आहेत. आपण थोडासा क्रीज आखला जातोय आणि त्यानंतर तिथपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत आणि सामन्याला सुरुवात होईल. परत येऊया या समालोचनापेक्षा मध्ये. कम ऑन डीजे.
शुक्रिया डीजे। फिर से सभी का वेलकम, स्वागत है नारंगी के मैदान पर। आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार और बी ग्रुप का। अब चाहे तो यहाँ पर दूसरे फेरी का पहला मुकाबले की दूसरी फीलिंग और जहां पर 55 रनों का टारगेट सीट करना है। जवाब देना होगा, चेजिंग हो पाएगी या फिर डिफेंड किए जाएंगे गेंदबाजों के द्वारा। लड़ना होगा पहली बल्लेबाजी की जरीमनी डोली टीम बी ने। अब जवाब देना होगा इस मैदान पर। ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से युवा ग्रुप डोली टीम को। क्या वो जवाब मिल पाएगा, ये देखने वाली बात होगी। शाम का समय है, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम। नक्कीच पंचाचा इशारा होतोय, इनिंगला होतोय सुरुवात। 55 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी दोन बॅटर, एका बाजूने विकी आणि दुसऱ्या बाजूने विशाल। पहिला चेंडू रोशन, पहिला चेंडू गॅपमध्ये धक्कलाय, बघूया दंदन 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 करत चेंडू जाईल सीमा रेषा पार। हे तो पहिल्या चेंडूवरती चौकार। थँक्यू। पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज केलाय ग्रुप संघाच्या बॅटरने विकी। रोशन पुन्हा एकदा इथून कमबॅक करावा लागेल। चांगला चेंडू, बॅच एज, शरीरावरती चेंडू आदलतोय। इथून फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। निर्धाव चेंडूची सांगता जहीर भाई, पहले गेंद पे चौका, दूसरी गेंद बिंदी, क्या कहेंगे? सही कहा, वहां पर दीपक इस मैदान पर पहली गेंद एक लाजवाब अंदाज में थी और वहां पर विशाल बैकफुट पर गए गेंद, विकी वहां पर थे। बेहतरीन बल्लेबाजी का जलवा विकी द्वारा देखने को मिलता हुआ। बैकफुट पर जाकर कवर ड्राइव करते हुए गेंद सीमा रेखा के बाद, उसके बाद बैकअप किया गेंदबाज ने। अच्छी गेंदबाजी का नजर पेश होता हुआ रोशन गेंदबाजी पर है। ऑफ स्टंप पर गेंद थी, आउटफील्ड के ऊपर से एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन के करीब गेंद जा रही है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। विकी नावा था बैंडेज, चौकार, कमांड लीजिए। थँक्यू। 55 धावसंख्येचा पाठलाग करतोय विवा ग्रुप वाढीव संघ। पहिले 3 चेंडूवरती 8 धावा। रोशन आतापर्यंत महागडा ठरला जातोय, 3 चेंडूवरती 8 धावा। इथून कमबॅक करावा लागेल। जरी मरी डोलवी संघाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर विकेट, डॉट चेंडू हाताळावे लागतील। रोशन पुन्हा एकदा स्टार्ट होतो राईट हँड वर विकेटने। हो, अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। चांगला चेंडू होता, गुडलाईन वरती चेंडू पिच केला होता, सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता, 4 चेंडूचा खेळ संपलाय। धावफलकावरती धावा, बिनबाद 8। 14च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे व्याग्रुप वाढीव संघाला, परंतु लोअर फुलटा चेंडू, चेंडूला धक्कललाय, चेंडू बघे पाठलाग करताय 2 क्षेत्ररक्षण, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब खराब। इथून बॅकअप राहिलाय कैलाश किणीचा, इथून धावचीची संधी होती परंतु मिस केलंय। सही का दीपक, इस मैदान पर विकेट कीपर ने गलती की। रनआउट का मौका था, वो बनाना था मगर नहीं बना पाए। इसको जा पहुंचा हुआ 9 रनों पर। पहला ओवर प्रगति में चलता हुआ रौनक गेंदबाजी पर है। बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों के द्वारा, एक तरफ विशाल तो एक तरफ विकी। लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। अब विशाल स्ट्राइक पर आपको देखने को मिलते हुए। रौनक की अगली गेंद, अच्छी गेंद थी, हेड नंबर खेला है गेंद लॉन्गर पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा। मिस फील्ड गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कमा डीजे। शुक्रिया डीजे। चलिए, चर्चा ज्यादा होनी नहीं चाहिए। कहते हैं ना, चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए। हर चीज समय पे तय होगी तो हर चीज अब बेहतरीन अंदाज में होगी। समय किसी के लिए रुका नहीं, मगर समय पे तय करे कि आपका क्या करना है, वरना समय तय करे आपका क्या बिगाड़ना है और अच्छा करना है। ये लाजवाब मुकाबले इस मैदान पर खेले जा रहे हैं। अब गेंदें इस मैदान पर है बची हैं। देखिए वहां पर पहली बल्लेबाजी करते हुए जर्मनी टीम ने 18 रन छोड़े थे, यहाँ पर 13 है, 5 का फर्क है, मगर अभी भी मुकाबला ऑन है, टीवी ऑन रखी है। बेहतरीन मुकाबला आपको देखने को मिल जाएगा। दीपक, क्या कहना चाहेंगे आप?
नक्कीच जरीभाई हा चौका जर वाचला असता, कारण की विकेट किपरनी जी चुकी केली, फलंदाज बराच बाहेर होता क्रीजच्या आणि तिथून बॉल सुटला गेला आणि ते स्कूप विकेट वाचला गेला आणि त्यानंतर चौकार आला. मोहित सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील पहिला बॉल. हो, यावेळी हलक्यात ड्राईव्ह केलाय मिड ऑफ चेंडू दिशेने. खराब फिल्डिंग खुशालच्या माध्यमातून आणि चेंडू सीमारेषा पार. जिथे एक धाव तिथे 4 धावा खर्च होत आहेत. शुक्रिया डीजे. जहां पर 1 रन बनने चाहिए थे वहां पर बने हैं 4. मिसफील्ड खराब होती हुई और वहां पर मैंने पहले कहा था चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. खिलाड़ियों को अपना साथ देना चाहिए. गेंदबाजी अच्छी कर रहे हैं गेंदबाज, मगर साथ नहीं मिलेगा तो थोड़ी सी तकलीफ हो जाएगी और तकलीफ होगी तो 1 साल इंतजार भी करना पड़ेगा इस टूर्नामेंट के लिए. अगली गेंद बेहतरीन गेंद थी. बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे. बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में. डॉट बॉल. लाजवाब गेंदबाजी रोहित द्वारा होती हुई. बेहतरीन मोहित द्वारा इस मैदान पर एक लाजवाब गेंदबाजी का जलवा. पहली गेंद पर चौका आया मगर खिलाड़ियों ने थोड़ी सी गलती की थी, मगर उसके बाद बैकअप होता हुआ. नक्कीच झहीरभाई, शॉर्ट क्रिकेट आपण खेळतोय आणि शॉर्ट क्रिकेटमध्ये जी तुम्हाला संधी भेटेल त्या संधीतच तुम्हाला सोनं करायचं आहे. आणि तिथून चुकी झाली, चौकार आला आणि त्यानंतर आले सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावसंख्येवरती. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा. इथून गडी गमावला नाही आहे. इथून डोळू संघ एका विकेटच्या शोधामध्ये आहे, पण तो एक विकेट कुठला गोलंदाज प्राप्त करून देईल. आणि यावेळी फटका फसलाय. शतरक्षक येतोय हेमंत वैती आणि टिपलाय झेल. बॅट्समॅन ठरलाय मैदानाच्या आतमध्ये फेल. थँक्यू डीजे, थँक्यू. मी म्हटलं होतं की एका विकेटच्या शोधामध्ये आहे जरीमरी डोल्यूपी. त्यानंतर लगेच विकेट येतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 धावा. न्यू बॅटर सुवान भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. हळू अंधाराचं साम्राज्य मैदानावरती येईल. यावेळी पुल सुवानच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार षटकार. 6. शुक्रिया डीजे. आप देख रहे इस टूर्नामेंट का 29वां सिक्सर आता हुआ. एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ. हाँ नजारा. बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी. मैच बन सकता है. क्षमता ताकत आपके पास है. इरादे हम लेकर आए हैं. 24 धावा धावफलकावरती आहेत. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. उतनी बेहतरीन बल्लेबाजी. आउटसाइड मिड विकेट पर गेंद बाय डाटा. गेंद सी मारे का बार. षटकार. थँक्यू डीजे. ज्यावेळी जरीमरी डोलू बी संघ बॅटिंग करत होता त्यावेळी 2 षटकामध्ये 3 गडी बाद 21 होती. आता वियोग बॉडी संघ बॅटिंग करतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 30. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजून 25 धावा. 12 चेंडू 25 ची गरज. गोलंदाज कोण येईल?
सचितानंद उर्फ लारा, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावली होती, तोच सचितानंद लारा बॅटिंग वर देतोय. मैदानाच्या सही आतमध्ये कहा गेलंय दीपक। पाणी. 12 गेंदे 25 की दरकार, 12.5 के रन से बल्लेबाजी करनी होगी, जलवा दिखाना होगा। मैंने कहा ना, आप इरादे लेकर आए हैं, इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए। बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर दोनों बल्लेबाजों के द्वारा होता हुआ वहां आए हैं, बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल लौटे हैं मैदान के बाहर, विकी गए हैं मैदान के बाहर, मगर विशाल इस मैदान पर है, बल्लेबाजी का जलवा करना होगा। 12 चेंडू 25 धावांची करता है दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा। लारा आए हैं गेंदबाजी करने के लिए, मगर आप गेंदबाज या फिर बल्लेबाज, कौन राज करेगा इस मैदान पर। अब गेंदबाजों ने तो यहाँ पर थोड़ी सी गेंदबाजी खराब की है। 55 का टारगेट था 24 गेंदों में, अब गेंदे हैं मैदान पर, 12 रन आने बाकी है, 25। अगली गेंद विकी के लिए आती नहीं, आउटसाइड पर गेंद को खेल दिया है, गेंद हवा में, खिलाड़ी कैच को बनाएंगे, मैच बनेगा, मगर क्या ड्रॉप, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन, 4 तो होगा बेड़ा बार, कम ऑन डीजे। शुक्रिया डीजे। ये क्या छोड़ा है कि ये मैच को छोड़ा है, ये तो आने वाला समय तय करेगा, मगर आपने विशाल को दिया है मौका, और विशाल इन द फायर, क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ। गेंदबाज करे तो क्या करे, खिलाड़ियों का साथ मिलना चाहिए। इतनी बेहतरीन गेंदबाजी का जलवा में करते हुए लारा की अगली गेंद, 11 चेंडू 21 धावांची गरज है। शॉर्ट गेंदी, बैट का किनारा, गेंद फाइन लेग पर जा रही है, खिलाड़ी जब तक गेंद को फील करते हैं, 1 रन निकालने का मौका, एक रन पर समीकरण बदलाता हुआ नजर आएगा। 10 गेंदे 20 रनों की दरकार है, मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा। दीपक क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच तो झेल सुटला तिथून कुठेतरी दबावामध्ये झरीमरी डोलू संघ दिसतोय. इथून 10 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये बनवायचे आहे ते 20 धावा. लाराला इथून कमबॅक करावं लागेल. झरीमरी डोलू संघ सांगतोय की आम्ही सुद्धा इथे जिंकण्याकरता आलोय. वाढीव संघ सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा जिंकण्याकरता आलोय. यावेळी बघूया चेंडू मागे निघून जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव. आता समीकरण बदलते. 9 चेंडू 19 धावा. जहीर भाई सही कहा दीपक, इस मैदान पर 9 गेंदे और 19 रनों की दरकार है। आने वाली ये 3 गेंदे हैं ना, दोनों टीमों के लिए विशेष गेंदबाजी का नजारा होगा कि गेंदबाज या फिर बल्लेबाज राज करेंगे। बेहतरीन बल्लेबाजी का जलवा करना होगा। कहते हैं ना, क्रिकेट का मैदान जंगल है तो जंगल का शेर कौन है ये पता चलेगा। एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा बिखरना होगा, लाजवाब बल्लेबाजी करनी होगी। लारा की अगली गेंद, आउटसाइड खेलना चाहते थे, मिस होती हुई गेंद सीमा विकेट कीपर के दस्ताने में। हर गेंद पर समीकरण बदलेगा, पेशर होगा, पेशर में कोई बिगड़ता है तो कोई निकल जाता है। 8 गेंदे 19 रनों की दरकार है। दीपक क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच चांगला चेंडू कमबॅक करतोय लारा. पेशर होता, झेल सुटला होता हेमन वैतीच्या माध्यमातून. हेमन वैतीच्या हातातून कधी झेल सुटत नाहीये, पण तो आज सुटला गेलाय. इथून लाराला कमबॅक करावं लागेल. 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. 8 चेंडू 19 ची गरज. पुढील चेंडू बघूया. चांगला चेंडू, चांगला चेंडू पंचाकडे येतात. पंचदात फेटाळून लावतायत. 7 चेंडू 19 धावांची गरज. इथून हा चेंडू निर्णायक. दोन्ही संघांकरता जहीरभाई एक गेंद निर्णायक रहेगी. सही कहा दीपक, इस मैदान पर यह गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी और लाजवाब गेंदबाजी का जलवा अभी तक लारा भी कर रहे हैं। एक बड़ा शॉट आया मगर खिलाड़ी ने गलती की थी, मगर आप कहते हैं ना गलती मैदान पर करेंगे तो शुकीला माफी नहीं, मगर इस मैदान पर वो गलती को सबको भूलना होगा, गेंदबाजी में वापसी करनी होगी और लारा अपनी गेंदबाजी में वापसी करते हुए नजर आ रहे हैं। आउटसाइड खेलना चाहते थे, लगातार 3 गेंदे बिंदी आई है, कितना प्रेशर होगा। अब 6 गेंदे 19 की दरकार है। कहा मत जाइए, आप देखते रहिए एनसीसी ट्रॉफी 2024 का थरहार आम्ही अस्सा गेलो अस्सालो. कमान डीजे. शुक्रिया डीजे. वक्त जा रहा है मगर किसके लिए अच्छा और किसके चला लिए घाई बुरा? करा. दोन्ही संघाला विनंती करतोय घाई करायची आहे, कारण की वेल खूप वाया जातोय. 6 गेंदे 19 रनों की दरकार है. कहते हैं ना, अब गेंदबाजों पर प्रेशर है, बल्लेबाजों पर प्रेशर है. इन आने वाली 6 गेंदे 19 की दरकार है. एक तरफ विशाल देखने को मिल रहे हैं, विकी एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा बिगड़ना होगा, लड़ना होगा इस मैदान पर, मगर कौन गेंदबाज आएगा इस मैदान पर, किसके ऊपर जवाबदारी दी है? कैलाश
गेंदबाजी के लिए आए हैं, मगर कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। 6 गेंदे हैं, 19 की दरकार है। आने वाली ये 3 गेंदे इस मैच का रूपरेखा बदल जाएगी। दीपक क्या कहना चाहेंगे आप? अगली गेंद आउटसाइड, गेंद को खेला, फाइन लेग पर गेंद जा रही है, शॉर्ट फाइन लेकर खिलाड़ी है, गेंद को रोकने में सफलता हासिल की मगर गेंद रन रोकने में नाकाम रहे। अब 5 गेंदे 18 की दरकार है। अभी भी 3 बड़े शॉट इस मैच को झोली में डाल सकते युवा ग्रुप के, मगर यहां पर गेंदबाजी अच्छी 3 गेंदे करनी होगी। जरी मर के गेंदबाज कैलाश को क्या कहना चाहेंगे दीपक? नक्कीच येणारे 2 चेंडू व्यवस्थित रीतीने हाताळले ना तर नक्कीच जरीमरी डोल्यूपी संघ या मॅच वरती पकड आपली निर्माण करू शकेल, परंतु कैलाशला तशा प्रकारे करावं लागेल। परंतु विकेही सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा जिंकण्याकरता आलोय, माझ्यामध्ये क्षमता आहे ती, मी मोठे फटके मारेल। फटका फसलाय, झेल होईल तर मॅच बनेल। इथून टॉमस मध्ये चेंडू पडतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, 2 धावा येत आहेत। 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 4 चेंडू मध्ये 16 ची गरज। 4 गेंदे 16 रनों की दरकार है। ये कैच बनता तो मैच बन जाता, मगर अभी भी ये मैच बनाने का मौका है। गेंदबाज या फिर बल्लेबाज कौन होगा हीरो? एक बनेगा नायक, एक बनेगा खलनायक, एक बनेगा हीरो तो एक बनेगा जीरो, मगर करना होगा आज नहीं तो फिर कभी नहीं, क्योंकि 1 साल इंतजार करना पड़ेगा। एनसीसी ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं, मगर आने वाला 1 साल कितने कांटे जैसा चुभता हुआ नजर आएगा। अगली गेंद कैलाश की, ऑस्टम के बहुत ही बाहर गेंदे, हम पार घूमेंगे जरूर, यहाँ पर विकेट ट्राई करनी पड़ेगी, बल्लेबाज जरूर लौटते हुए जाएंगे। वाइड का इशारा आया है, मैच टाइट है, मैदान के अंदर आई है वाइड। चलेंगे डीजे ऑपरेटर के पास, सुनेंगे एक मधुर संगीत और 4 गेंदे 15 की दरकार। कमांड डीजे। थँक्यू डीजे, थँक्यू। 4 चेंडू 15 धावेंची गरज। न्यू बॅटर अभय आलाय, स्ट्राईक एंडला सुवान, वाईट आलाय, विकेट सुद्धा आलाय, परंतु इथून काय घडेल पाहायचं आहे। 4 चेंडू 15 ची गरज। कैलाश यावेळी लोप केलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, येतो षटकार। शुक्रिया डीजे। सुवाहन के बल्ले से एक बेहतरीन लाजवाब सिक्सर आया है। 3 गेंदे 9 रनों की दरकार है। देखिए कहां पर गेंदी सफल हुआ, बैंड को अंदाज में खेल दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का। एक लाजवाब सिक्सर आता हुआ। 3 चेंडू 9 धावांची गरज है। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। बिग फाइट, बिग लड़त आप देख रहे हैं। कैलाश की अगली गेंद आउटसाइड पर, गेंद लॉन्गों पर खेल दिया, विषय में ये कैच बनेगा, मैच बनेगा, और गेंद को अंदर फेंका है। बेहतरीन फील्डिंग का नजारा, 2 रन रोकने में नाकाम रह जाएंगे। 2 चेंडू 7 धावांची गरज आहे मित्रांनो। 2 टाया वाजवा दोन्ही संघासाठी। क्या मुकाबला चलता हुआ, ये है एनसीसी ट्रॉफी का थरार। 2 चेंडू 7 धावा, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण राहिले। रोशनच्या माध्यमातून पाहूया आपण सिंग वरती। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है। 2 गेंदे 7 रनों की दरकार है। लाजवाब, देखिए गेंद को क्या रोका है। ये बेहतरीन अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाले रोशनचे। 2 चेंडू 7 ची गरज। कैलाश पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळी खराब चेंडू, खराब चेंडू। दीपक मैच है टाइट और बीच में आया है वाइड। अब 2 गेंदे 6 रनों की दरकार है। ये गेंद पर क्या होगा, बल्लेबाज बनेंगे हीरो या फिर गेंदबाज बनेंगे हीरो? एक खलनायक तो एक नायक। लाजवाब मुकाबला है। इसे तो कहते हैं ना, कभी खुशी तो कभी गम, यही क्रिकेट का खेल है। आउटसाइड पर मिस टाइम है, गेंद हवा में, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, और यह मुकाबला युवा ग्रुप के झोली में जाता हुआ। हार्ड लक जरीमरी टीम डोलियो। लाजवाब क्रिकेट होता हुआ। कमांड डीजे। थँक्यू डीजे, थँक्यू। तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय मिस्टर सुवान। 7 चेंडू 28 धावांची स्फोटक बॅटिंग ज्याने स्वीकारली तो सुवान ठरलाय।
या सामन्याचा सामनावीर सुहान आपण या आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरता सुहान या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा अपने बिगड़ा है 7 गेंदे 28 और अपनी टीम को विजय वाली बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है। एक नायक तो एक खलनायक, एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा बिगड़ता हुए नजर आए। श्रीराम ये है कसराळे क्रिकेट का लगेच. खेल। श्रीराम कसराळे आपण